अरे थांब बाळा, हे घे आणि बेस्ट ऑफ लक. जशी लेकरासाठी असते आई तशी देशासाठी लोकशाही. बाय बेटा. ओ मामा द्याची लवकर पिशवी. गुड मॉर्निंग. बसा. इकडे लक्ष द्या मुलांनो. आपण सगळेजण आपल्या वर्गाचा मॉनिटर कोण होणार याची वाट बघत होतो की नाही. मग आता ती वेळ आली आहे, म्हणजे निकाल. चला करूया मतमोजणी सुरू. मॅडम एक मिनिट. एक्झिट पोल सारखा विषय फाट्यावर मारून तुम्ही निकालाला जे हात घातलाय ते मला लय आवडलंय. आता निकाल बघू. यश, प्रवीण, यश, सावी, यश, रवी, प्रवीण, 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 हे काय आहे? हे बघा. प्रवीण, सगळा प्रवीण. प्रवीण, प्रवीण, हे बघा. प्रवीण, पहा. मुलांनो, आज आपल्या एका वर्गमित्रांनी ना मोठा पराक्रम करून दाखवलाय बर का. 40 मुलांची संख्या असणाऱ्या वर्गात त्यांनी 55 मतं मिळवली आहेत. गप्पा बसा. कोण आहे तो कार्यकर्ता? अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला? 40 पट संख्या असलेल्या वर्गात 55 मतं कसं काय पडते? मॅडम अख्ख्या शाळेत निळ्या पेनने मतदान झालंय आणि याच्यावर काळ्या पेनने केलंय. काहीतरी गोळ आहे मॅडम. हा सगळा काय प्रकार आहे हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी मतमोजणी थांबवतीये. मॅडम पण त्यांच्यामुळे आम्हाला का शिक्षा? त्यांनी तर आम्हाला प्रचारात पण खूप त्रास दिलाय. माझं पोस्टर फाडलंय त्यांनी. मॅडम त्याने माझ्या भावाची सायकल पण पळवली आहे. हो आणि त्या दिवशी आमच्या झेरॉक्स दुकानात पण आलेले. हो मॅडम त्यांनी त्या दिवशी घरी पोरांना बनवून पार्टी दिली. मी स्वतः सायकल बघितल्या. गप्प बसा. मला तुमची बाकी काही कारण ऐकायची नाहीयेत. आणि तुझ्या हाताला प्लास्टर होतं ना रे? काय झालं हाताला? काल पडलो. तुमच्या ना आई वडिलांनाच मी फोन करते. थांबा.
नको मॅडम नको नको लावा मॅडम, लावा फोन लावा फोन. जरा नंबर द्या. नाही खरं काय ते कळलंच पाहिजे आता. मॅडम मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो, तुम्ही घरी नका फोन लावू. हे सगळे खरं बोलतात. त्याच्या भावाची सायकल मीच पळवली होती. इथं दिसना तिथं दिसना शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं डीजे डीजे आणि झेरॉक्स सेंटरवर पण मीच गेलतो. सत्तर मतपत्रिका छापायला. किती? 70. तुला कशा दिल्या मतपत्रिका? हा मी वाघ सरांचं नाव घेतलं होतं तिथं. आचारसंहिता नियम क्रमांक 4 नुसार बोगस मतदान केल्याप्रकरणी प्रवीण याची उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. पुढील 3 वर्ष तो शाळेतील कुठलीही निवडणूक लढवू शकणार नाही. लोकशाहीची जर फसवणूक झाली तर त्याला काय नागरिक सोडणार आहेत होय? शिक्षा होणारच. मॅडम याच काय करायचं आता? यापुढची मतमोजणी ही यश आणि सावी या 2 उमेदवारांमध्येच होईल. सुरू करूया. यश सावी यश सावी सावी यश सावी सावी यश आता 2च मत आहेत. हा सावी एकच मत उरलंय आणि हे मत खूप महत्वाचं आहे. बघूया. सावी यशला 15 आणि सावीला 17 मतं मिळाल्यामुळे आपल्या 7वी अ ची वर्गमंत्री आहे सावी. अभिनंदन. सर कॉंग्रॅच्युलेशन. या वर्षीच्या तुमच्या वर्गाच्या वर्गमंत्री सावी हिचं खूप खूप मनापासून अभिनंदन. नाही, जे यावर्षी वर्गमंत्री होऊ शकलेले नाहीयेत त्यांनी असं नाउमेद होण्याची काही गरज नाहीये. हा पुढच्या वर्षी बरोबर ना. तर मुलांनो, आपल्या या अभिनव उपक्रमाला तुम्ही हा जो काही भरभरून प्रतिसाद दाखवलेला आहे तो बघून मी खरंच खूप भारावून गेलोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, हा असा उपक्रम राबवणारी आपल्या संपूर्ण जिल्ह्यातली आपली शाळा ही पहिली शाळा आहे.
आणि त्यात तुम्ही हा असा हिरिरीने जो काय सहभाग दाखवलेला आहे तो बघून मला तुमच्या सगळ्यांचा खरंच खूप खूप अभिमान वाटतो. खूप अभिमान वाटतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की का आपण हा अशा पद्धतीचा उपक्रम आपल्या शाळेमध्ये का राबवला. तर त्याचं कारण असं की आपल्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या निवडणुकांचं महत्त्व आणि ही प्रक्रिया समजलीच पाहिजे. कारण तुम्ही या देशाचं भविष्य आहात. तुमचं एक मत समाजामध्ये किती मोठा बदल घडवून आणू शकतो याची जाणीव तुम्हा प्रत्येकाला झालीच पाहिजे. कारण सजग मतदार हाच सुदृढ लोकशाहीचं प्रतीक असतं. लक्षात ठेवा. बरोबर ना. बरोबर बोललात सर. सजग मतदार, सुदृढ लोकशाही, सुख नांदे ठाई ठाई. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी. वा. सर तुम्ही आता सावीला शपथ द्या. हो हो. मी सावी इयत्ता 7वी अ ची वर्गमंत्री म्हणून शपथ घेते.